नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करताय, थोडंसं थांबा। हा 5 मिनिटाचा व्हिडिओ पहा, तुमच्यासाठी सोने खरेदी करण्यासाठी अतिशय मदत करू शकतो। तर नक्कीच हा व्हिडिओ पाहून जावा, तुमच्या फायद्याचा ठरू शकतो। नमस्कार, राज्यातील सर्व नागरिकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, 2 दिवसाच्या आतमध्ये सोन्याचे भाव आता थेट 30,000 रुपयेवरती येणार आहेत। आज अनुभवी सोनाराकडून अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। बघा, सराफाच्या दुकानामध्ये रांगाच्या रांगा लागलेत। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 3 दिवसामध्ये 30,000 रुपयाची घसरण झालेली आहे। 3,000 रुपयाची घसरण झाली आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर सोने असेल किंवा तुम्ही सोने खरेदी करणार असाल, तर तुम्ही सोने मोडणार असाल, तर तुम्ही अगोदर हा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे। अन्यथा तुम्हाला 60,000 रुपयाचा तोटा देखील होऊ शकतो। आज अनुभवी सोनाराकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सोन्याचा भाव कमी होतील की सोन्याचे भाव वाढणार आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे जर सोने असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा, सोन्याचे भाव 2 दिवसामध्ये थेट 60,000 रुपयांनी उतरणार आहेत। ज्या नागरिकांना सोने खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी सोनेरी दिवस येणार आहे, परंतु त्यांच्यासाठी अगोदरपासून सोने असेल त्यांचा थेट 60,000 रुपयाचा तोटा देखील होणार आहे। बघा, कालपासून भरपूर ग्राहकांनी सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन सोनेसुद्धा मोडलेले आहे। म्हणजेच आज अंदाजानुसार 1,000 तोळेपेक्षा जास्त तोळे पुण्यामध्ये मोडले गेलेले आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा 1,000 पेक्षा जास्त तोळे मोडलेले आहेत। आता हे सोने का मोडत आहेत याची प्रमुख कारणे सुद्धा स्पष्ट झालेली आहेत। म्हणजे सर्व ग्राहकांना अंदाज सुद्धा आलेला आहे की सोन्याचा भाव 100% उतरणार आहे। परंतु हा सोन्याचा भाव उतरण्याची प्रमुख 5 कारणे सुद्धा समोर आले आहेत। या 5 कारणामुळे सोन्याचे भाव आता कमी होणार आहेत। सध्या 3 दिवसामध्ये 3,000 रुपयाची घसरण झालेली आहे। तुम्हाला सुद्धा माहीत आहे, सोन्याचे भाव सध्याच्या स्थितीला 91,000 रुपये आलेले आहेत। म्हणजे सोन्याचा भाव अजून किती रुपये घसरणार आहे त्याचा अंदाजसुद्धा आलेला आहे। तुमच्याकडे सोने असेल, तुम्ही सोने कधी मोडायचे असेल किंवा तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल, तुम्ही हे सोने खरेदी करायचे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेलं आहे। बघा, 5 कारणापैकी पहिलं कारण म्हणजे 6 दिवसापूर्वी ओडिशा राज्यामध्ये सोन्याची खाण सापडली आहे। तर या खाणीमध्ये 10 लाख तोळ्यापेक्षा जास्त तोळे सोने सापडलेले आहे। बघा, सोन्याचे भाव उतरण्याची प्रमुख 5 कारणंसुद्धा आलेले आहेत। त्यामध्ये ओडिशा राज्यामध्ये एक खाण सापडलेलं आहे, त्यामध्ये 10,000 किलो सोन्याची खाण सापडलेली आहे। या खाणीमध्ये सोन्याची 24 कॅरेट शुद्ध सोने, 22 कॅरेट शुद्ध सोने अशा पद्धतीने 10 लाख सोने सापडलेले आहेत। त्यामुळे सोन्याची घसरण होण्याची 100% सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। अनुभवी सोनाराने आज अंदाजसुद्धा काढलेला आहे। तो अंदाज म्हणजे सुद्धा सांगणार आहे, म्हणजे सध्या मार्केटमध्ये भरपूर सोनं आलेलं आहे, म्हणून सोन्याचे भाव थेट घसरणार आहेत। याचा फायदा जो आहे तर तो फायदा थेट गरीब कुटुंबातील नागरिकांना होणार आहे। जेणेकरून गरीब कुटुंबातील नागरिकांना जर सोने दर खरेदी करायचं असेल तर त्यांना 30,000 रुपये तोळ्याने सोने खरेदी करता येणार आहे। परंतु सध्याच्या स्थितीला जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर तुम्हाला 91,000 रुपये तोळ्याप्रमाणे सोने मिळत आहे। म्हणजे सरासरी 60,000 रुपयाची घसरण होत आहे। तर तुम्हाला 60,000 रुपयामध्ये अजून 2 तोळेसुद्धा सोने येऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही हा अंदाज लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। किंवा तुम्ही सोने मोडणार असाल पण तुम्ही हा अंदाज लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्ही हा व्हिडिओ न पाहता गेला तर तुम्हाला तुमचा तोटा 100% होणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 2021 या सालामध्ये सोन्याचे भाव 42,000 रुपये होते। त्यानंतर 2022मध्ये सोन्याचे भाव 54,000 रुपये होते। 2023 सालामध्ये सोन्याचे भाव 64,000 रुपये होते। 2024 सालामध्ये सोन्याचे भाव 74,000 रुपये गेले होते। सोबतच 2024 सालामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये सोन्याचा भाव 86,000 रुपयावरती गेला होता। आणि आता 2025मध्ये सोन्याचा भाव थेट 95,000 पर्यंत पोहोचलेला आहे। एकंदरीत तर मागील 5 वर्षात सोन्याचे भाव काढलेले आहेत, परंतु यावर्षी देखील सोन्याचे भाव वाढलेले आहेत। याच वर्षापासून सोन्याची घसरण 100% होणार आहे। म्हणजे 2030 पर्यंत सोन्याचा भाव 25,000 रुपये तोळा असा पद्धतीने देखील होऊ शकणार आहे। याची कारणेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला सुद्धा दिसत आहे की सोन्याची घसरण होत चाललेली आहे। भरपूर नागरिकांनी ग्राहकांनी सोनं मोडण्यासाठी सुद्धा काढलेलं आहे, परंतु मागील 3 दिवसामध्ये थेट सोनं 3,000 रुपयाची घसरण झालेली आहे। येत्या 48 तासांमध्ये 60,000 रुपये घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। थेट अनुभवी सोनाराकडून देखील हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला तर माहिती आहे, एका राज्यामध्ये नोटबंदीसुद्धा झालेली होती, त्याचप्रमाणे हा अंदाजसुद्धा तुम्ही लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। एका अनुभवी सोनाराने ही वर्तवलेली शक्यता आहे। सध्याच्या स्थितीला सराफाच्या दुकानामध्ये सोनं मोडण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत।
त्यामुळे 2 दिवसामध्ये तोळे सोने मोडलेलं आहे. आता तुम्हाला 10,000 किलो सोनं हे मोडले गेलं आहे. बघा, मागील 2 दिवसामध्ये 10,000 तोळे सोनं मोडले गेलेलं आहे. म्हणजेच तुम्हीसुद्धा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. भरपूर ठिकठिकाणी सोनं मोडण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत. परंतु सोनार लगेच तुम्हाला या सोन्याच्या बदल्यामध्ये पैसे देत नाहीत, तर त्यांना 7 दिवसामध्ये हे पैसे देण्याचं घोषितसुद्धा केलेलं आहे. एकंदरीत सोनारांनासुद्धा याचा अंदाज आलेला आहे. त्यामुळे सोन्याची घसरण 100% होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे अगोदरपासून सोने आहेत त्यांनासुद्धा चिंता लागलेली आहे. त्यांच्या मनामध्ये 2 प्रश्न पडलेले आहेत की सोने मोडावे की सोने तशाच पद्धतीने ठेवून द्यावे. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सोनं तसंच्या तसंच ठेवून द्यावे किंवा सोनं मोडावे, तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच मिळणार आहेत. बघा, भरपूर लोकांनी, भरपूर ग्राहकांनी या व्हिडिओमध्ये कमेंट देखील केले आहेत की आम्हाला सोनं मोडायचं आहे किंवा आम्हाला सोनं खरेदी करायचं आहे, आम्ही करायचे आहे. त्यांच्या तारखासुद्धा जाहीर केल्या आहेत. बघा, स्पष्टपणे तुम्हाला माहिती आहे की अक्षय तृतीयेचा सर्व सण मोठा असतो. त्या अक्षय तृतीयेमध्ये सुद्धा खूप मोठी खरेदी विक्री झाली होत असते. त्यामध्ये सुद्धा अनेक लोकांनी सोने मोडले, अनेक लोकांनी सोनं खरेदी देखील केले. त्यावेळेस त्या भावामध्ये खरेदी केले. अनेक लोकांनी सोने घेऊन देखील ठेवले. त्यामुळे आता काय झालं आहे, आता ओडिसामध्ये एक सोन्याची खाण सापडल्यामध्ये तिथं नवीन शुद्ध सोनं सापडलेलं आहे. जे जुनं सोनं आहे ते जुनं सोनं शुद्ध उतळायचं आहे. म्हणजेच सध्याच्या स्थितीला ग्राहकाकडे जेवढे पण सोनं आहे तेवढे सोनं बाहेर काढायचं आहे आणि त्या सोन्यापासून नवीन सोने तयार करायचे. त्या दृष्टिकोनातून सोन्याचे भाव आता 100% उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोबतच ज्या खाणीमध्ये जे सोनं सापडलेलं आहे त्या खाणीमध्ये जास्त कॅरेट असणारे सोने सापडलेले आहे. म्हणजेच यामध्ये 22 कॅरेटचे सोने आता 24 कॅरेटचे सोने सापडलेले आहे. म्हणजे अगदी शुद्ध सोने यामध्ये सापडलेलं आहे. याच्यामध्ये कोणताही धातू ॲडिशनल केलेला नाही. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट अशा पद्धतीने या खाण्यामध्ये हे सोने सापडलेले आहे. ओडिसामध्ये 5 ते 6 दिवसापूर्वी एक खाण सापडली होती. त्यानंतर मागील 2 दिवसामध्ये दुसरी खाणसुद्धा सापडली आहे. एकंदरीत मार्केटमध्ये भरपूर सोनं आलेलं आहे. ज्यामुळे जुनं सोनं आता काढायचं आहे, नवीन सोनं आता अंमलातसुद्धा आणायचं आहे. सोबतच सोन्याचे भावसुद्धा उतरण्याचे जे तिसरे मुख्य कारण म्हणजे ग्राहकाकडे जे सोनं आहे त्या सोनं सराफांच्या दुकानामध्ये किंवा इतर सोनार असेल त्यांनासुद्धा या सोन्याची गरज भासणार आहे. सोनं म्हणजे तुम्ही मोडणार आहे तर सोनं वितळले जाणार आहे. म्हणजेच या वितळण्यामध्ये, मोडण्या तोडण्यामध्ये सोनारांसुद्धा याचा फायदा 100% होणार आहे. सोबतच सरकारलासुद्धा या सोन्याच्या माध्यमातून टॅक्स देखील मिळणार आहे, GST देखील मिळणार आहे आणि SGST देखील मिळणार आहे. वेगवेगळ्या टॅक्सच्या पद्धतीमधून सरकारला खूप सगळा फायदा आता त्या दृष्टिकोनातून मिळणार आहे. आता 100% सोनं बाहेर येणार आहे. म्हणजेच तोडमोड प्रक्रियेमध्ये सोनाराचा फायदा होतोच असतो, त्याबाबतच सरकारचा फायदा देखील होणार आहे. याच्या दृष्टिकोनातून सोनं पण आता तेवढं सर्व सोनं बाहेर काढायचं आहे. त्यामुळं सोन्याचे भाव आता 100% उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुम्हाला जर आता सोनं आता सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, सोनाराच्या दुकानामध्ये बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. सोनं मोडण्यासाठी भरपूर लोक ताटकळतसुद्धा आहेत. आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दाखवणार आहे, परंतु तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये 100% दाखवणार आहे. परंतु तुम्ही जर सोनं मोडायला गेलात तर तुम्हाला सोन्याच्या बदल्यामध्ये लगेच पैसे मिळत नाहीत. तुम्हाला जर सोन्याच्या बदल्यामध्ये चेक दिला जात आहे, त्यामुळे त्यानंतर तुम्हाला 7 दिवसानंतर पैसे देण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे. म्हणजेच भरपूर सोन्याचा भाव डायरेक्ट घसरल्यानंतर आता सुद्धा पैसे मिळतील का, एकंदरीत या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कशामुळे सोन्याची घसरण होत चालली आहे, पुढील 2 दिवसामध्ये सोन्याचा भाव काय असणार आहे, तुम्ही हा अंदाज लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. सोन्याचे भाव उतरण्याचे चौथे मुख्य कारण म्हणजे शेअर मार्केट ढासळलेलं आहे आणि या शेअर मार्केटमुळे सोन्याचे भाव 100% कमीच होणार आहे. तुम्हालासुद्धा माहीत आहे सर्व शेअर मार्केटवरती उपलब्ध असतात. म्हणजे शेअर मार्केट सध्या स्थितीला खालीसुद्धा आलेलं आहे. सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे सुद्धा या सोन्याची घसरण झाली आहे. मागील 3 दिवसामध्ये 3000ची घसरण झाली आहे. विविध न्यूज चॅनल देखील असतील, यूट्यूब चॅनल असतील, त्यावरती देखील तुम्ही सुद्धा पाहिलं असेल सोन्याचा भाव आता कमी येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता काही सोनारने आमच्या देखील चर्चा केलेली होती. त्यांच्या अंदाजानुसार 30,000 रुपयेपर्यंत सोन्याचा भाव येऊ शकतो. म्हणजेच भरपूर ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. त्याचबरोबर फक्त एक खाण सापडली नाही तर मागील 5 ते 6 दिवसामध्ये 2 सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. अजून काही त्याच्यामध्ये खोदाई सुरू आहे. त्यानंतर खूपसुद्धा जास्त प्रमाणामध्ये सोनेसुद्धा सापडणार आहे. या खाणीमध्ये सोने सापडत आहे तर 24 कॅरेट, 22 कॅरेट. त्यामुळे ग्राहकांना चिंता लागली की आम्ही सोनं मोडायचे की नाही, तर तशाच पद्धतीने ठेवून द्यायचे. सोबतच ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे तर त्यांच्या मनामध्ये देखील प्रश्न पडला आहे की आम्ही कधी सोने खरेदी करायचं. बघा, अनुभवी सोनारांनी सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी सोनेसुद्धा खरेदी करायचं असेल
तुम्हाला ती तारीखसुद्धा सांगणार आहे. सोबतच सोन्याचे भाव कधी उतरणार आहेत याची देखील माहिती सांगणार आहे. 5वे कारण म्हणजे याच्यामध्ये सांगितलं आहे की ती म्हणजे रोज सोन्याची खाणी सापडत चालले आहेत. बघा तुम्हाला सुद्धा सांगितलं आहे की मागील 5 ते 6 दिवसामध्ये 2 खाणे सापडले आहेत आणि 5 ते 6 दिवसामध्ये अजून 2-3 खाणी सापडण्याची शक्यता आहे. एकंदरीत तसं पाहायला गेलं तर 5 खाणी सापडल्यानंतर 50 लाख किलो सोने तुम्हाला राज्य सरकारकडे येणार आहे. म्हणजेच हे सोनं आता अंमलातसुद्धा येणार आहे आणि हे सोने मार्केटमध्ये फिरणार आहे. त्यामुळे जुन्या सोन्याचा भाव 100% कमी होणार आहे. म्हणजेच एकंदरीत या गोष्टीसुद्धा लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जेवढं सोनं सापडणार आहे तेवढा सोन्याचा भाव कमी सुद्धा होणार आहे. बघा अनुभवी सोनारच्या म्हणण्यानुसार सोन्याचा भाव 30,000च्या कमी येऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे जर सोनं ठेवायचं असेल तर तुम्हीसुद्धा तोटा सहन करायचा आहे. ज्यांना विकायचं असेल त्यांनी विकायचं आहे. म्हणजेच एकंदरीत सर्व गोष्टी आपल्या मनानुसार करायच्या आहेत. आपल्या रिस्कवरती करायचं आहे. सध्याच्या स्थितीला सोन्याचा भाव 91,000 रुपये आलेला आहे. मग तो भाव कधीही कमी होऊ शकतो, कधीही वाढू शकतो. 1,00,000 रुपयापेक्षा जास्त देखील जाऊ शकतो. परंतु ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल त्यांनीसुद्धा कधी सोने खरेदी करायचं आहे, सोने कधी स्वस्त होईल, केव्हा स्वस्त होईल, याचा कितीपर्यंत सोन्याचा भाव राहील, कधी आणि शुद्ध सोनं मिळेल का. बघा कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ग्राहकांनी कमेंटसुद्धा केल्या आहेत. एका कमेंटचे उत्तर लगेच देऊन टाकतो. एका ग्राहकाच्या मनामध्ये प्रश्न पडला होता की सोने आम्हाला करायचे आहेत, परंतु आम्ही सोने कधी खरेदी करायचे. बघा तुम्ही अक्षय तृतीयानिमित्त वाट पाहायची आहेत. अक्षय तृतीया देखील झाली, त्याने अनेक ग्राहकांनी सुद्धा खरेदी केली. तर जून जुलैमध्ये देखील सोन्याचे भाव नक्कीच उतरतील. त्या महिन्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. मार्केट खालीवर होऊ शकतं. मार्केटचा भाव खाली झाला का तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता. तर तुम्हाला पाहायला गेलं तर 1,00,000 रुपयापेक्षा जास्त तोळा तुम्ही होऊ शकतो. कारण ऑगस्टनंतर भाव वाढू देखील होऊ शकतात. त्याच्यावर प्रक्रिया देखील सुरूच आहे. सोबतच ग्राहकांनी विचारलं होतं की सोन्याचा भाव कितीपर्यंत येणार आहे. बघा एकंदरीत मीडिया चॅनलवरती सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे की अंदाजानुसार 55,000 रुपये तोळा अशा पद्धतीने सोन्याचा भाव होऊ शकतो. अंदाज अभ्यासक सोनारामधील काही अनुभव सोनार त्याचं आहेत की 30,000पर्यंत होऊ शकतो. एकंदरीत पूर्व अंदाज काढलेला आहे, परंतु कोणताच अंदाज खरा ठरतो यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यामधील विविध अभ्यासक सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक त्यांच्याकडे देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांचा अंदाज असा आहे की सोन्याचा भाव 1,00,000 रुपयापेक्षा जास्त होऊ शकतो. एकंदरीत 5 ते 6 दिवसामध्ये अंदाज वर्तवण्यात आले आहेत. पहिला अंदाज सोन्याचा भाव थेट 60,000 रुपयांनी कमी होईल आणि एकंदरीत 30,000 रुपये सोनं होईल. दुसरा अंदाज आहे की 1,00,000 रुपयापेक्षा जास्त सोनं जाईल. म्हणजेच त्यांच्या अंदाजानुसार 1,000 रुपये वाढ होऊन तिसरा अंदाज म्हणजे सोन्याचा भाव 55,000 रुपये देखील येऊ शकतो असा अंदाज आहे. आणि सोन्याचा भाव 70,000 रुपये येऊ शकतो. जो शेवटचा अंदाज आहे तो अंदाज म्हणजे सोन्याचा भाव 30,000 रुपयापेक्षा कमी होऊ शकतो. एकंदरीत 5 ते 6 दिवस अंदाज आलेले आहेत. म्हणजेच या 5 ते 6 अंदाजामध्ये कोणता अंदाज खरा ठरू शकतो सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि परंतु सर्व ग्राहकांनी ही गोष्ट लक्ष देऊन बघायचं आहे. बघा सर्व माहिती आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे. याची सर्व माहिती जी माहिती सांगितली आहे याच्या भरपूर प्रमाणामध्ये तथ्य आहे, परंतु याच्या सर्व गोष्टी अंदाज वर्तवण्यात आलेल्या होत्या. त्या अंदाजानुसार तुम्हाला सोनं शुद्ध खरेदी केलेलं असेल तर याच्या मीडियाच्या माध्यमातून काही अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. सोबतच काही अनुभवी सोनार आहेत आणि त्यांचे अंदाजसुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत. सोबतच ग्राहकाचे देखील अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. सोबतच मोठमोठे जे सोन्याचे अभ्यासक आहेत त्यांचे देखील अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. म्हणजेच परंतु काही झाले ज्यांना सोनं मोडायचं आहे तुम्ही एका रिस्कवरती तुम्ही सर्व गोष्टी मोडायच्या आहेत. भाव आता तुम्ही सोन्याच्या भावावरती जर विचार केला तर तुम्हाला पाहायला गेलं तर अनेक वेगवेगळे भाव असतात मार्केटमध्ये. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या संभाजी आरणपूरला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. धन्यवाद.